मित्रांनो, स्वागत करते मी तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। जर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनेल काम का खेळ बाय निखिलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आपले स्वागत आहे। माझे नाव शिल्पा आहे आणि आता मी 29 वर्षांची आहे। मी एक सुंदर विवाहित महिला आहे। माझी उंची 5 फूट 4 इंच आहे आणि माझा रंग दुधाळ गोरा आहे। मी माझ्या पतीसोबत रायपूरमध्ये राहते। माझे पती सरकारी नोकरी करतात, त्यामुळे त्यांची सतत बदली होत असते। आमच्या लग्नाला 5 वर्षे झाली असून मला 2 मुली आहेत। माझी छोटी मुलगी 9 महिन्यांची असताना माझ्या पतीची बदली झारखंडला झाली। आम्हाला माझ्या मोठ्या मुलीची शाळा पुन्हा पुन्हा बदलायची नव्हती। या कारणास्तव आम्ही माझ्या पती सोबत जात नव्हतो। एकटे राहू नये म्हणून माझ्या पतीने माझ्या सासऱ्यांना आमच्याकडे राहण्यासाठी शहरात बोलावले। माझे सासरे आमच्याकडे राहायला आले तेव्हा त्यांचे वय 50 वर्षे होते। ते आमच्यापासून वेगळ्या गावात राहत होते। माझ्या सासूबाईंचे 3 वर्षांपूर्वी निधन झाले। गेल्या 1 वर्षापासून ते पूर्णपणे एकटे राहत होते। सासरे सैन्यात मेजर होते। ते आता निवृत्त असूनही खूप उत्साही होते। सैन्यात असताना ते लष्कराच्या पद्धती अजून विसरले नव्हते। गावातील राहणीमान, वस्ती आणि गावातील निर्मळ वातावरण यामुळे त्यांची शरीरयष्टी खूप मजबूत होती आणि त्या वयातही ते अगदी 30 वर्षांचा तरुण दिसत होते। पूर्वी कधी कधी ते माझ्या सासूसोबत यायचे, त्यामुळे आमच्या शेजारच्या एक त्यांना माझ्या नवऱ्याचा मोठा भाऊ मानत। पती गेल्यानंतर गेल्या 7 महिन्यांपासून ते आमच्याकडे राहत होते। सुशिक्षित असल्यामुळे त्यांची वागणूक आणि पेहरावाची शैली ही शहरवासियांसारखी होती। त्यामुळेच त्यांनी माझ्या घराशी खूप लवकर जुळवून घेतले आणि त्यांनी मला घरच्या कामात आणि मुलांची काळजी घेण्यात मदत केली। जेव्हा माझे पती माझ्याजवळ होते तेव्हा माझ्या पतीला आणि मला ते करायला खूप आवडत असे। मी आणि माझे पती रात्री दररोज तसे करायचो। लग्नानंतर असा एकही दिवस गेला नाही की आम्ही केले नाही। कधी कधी ते तर जेव्हा दुपारी घरी असायचे तेव्हाही आम्ही करत असायचो, कारण तेव्हा आम्ही घरात दोघेच असायचो। आता माझे पती झारखंडला जाऊन 7 महिने झाले होते। या 7 महिन्यात मला एकदाही क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही। म्हणूनच मला खूप अस्वस्थ वाटू लागले आणि दिवसभर वेदना होत होत्या। कोणीही विश्वासू वाटत नव्हते। पण अचानक मला एक संधी मिळाली, ज्यामुळे माझ्या आयुष्यात खूप आनंद आला आणि तेही अजूनही चालू आहे। ही गोष्ट त्या दिवसाची होती जेव्हा मी सासऱ्याच्या खोलीत त्यांची खोली साफ करायला गेली, तेव्हा मी पाहिले की ते खोलीत नव्हते। मला समजले नाही ते कुठे गेले असतील, तर मी इकडे तिकडे पाहू लागली आणि मग मला त्यांच्या बाथरूम मधून काही आवाज ऐकू आला। मग मी पाहिले की लाईट पण लागली होती। मी उठली आणि पटकन बघायला गेली। तिथे मी पाहिले की बाथरूमचा दरवाजा थोडासा उघडा होता आणि आतून काही विचित्र आवाज येत होते। हे ऐकून मी खूप घाबरली आणि मला वाटले की सासऱ्याची तब्येत ठीक नाही किंवा ते काही अडचणीत आहेत। घाबरून मी पटकन बाथरूमचा दरवाजा उघडला आणि आत डोकावू लागली। आतील दृश्य पाहून मी तर भारावून गेली। मी पाहिले की सासरे त्यांच्या नागराजला खूप शांतपणे मालिश करत आहेत। मी स्वतःवर नियंत्रण ठेवण्याआधीच मी पाहिले की सासरे जोरजोरात ओरडत होते। हे सर्व बघून माझ्या तोंडातून एक दीर्घ श्वास बाहेर पडला। हे ऐकून सासरे मागे वळले आणि मला पाहताच ते रागाने म्हणाले, "तू इथे काय करत आहेस?" त्यांचा संतप्त आवाज ऐकून मी घाबरली आणि काहीही न बोलता तिथून पळ काढला। या घटनेनंतर 3 तास मी त्यांच्यासमोरही गेली नाही। पण माझी मुलगी दुपारचे जेवण बनवताना मला त्रास देत होती, म्हणून मी तिला जाऊन सासऱ्याजवळ गेले। मग सासरे माझ्याशी सामान्य पद्धतीने वागले। यामुळे मला पुन्हा जिवंतपणा आला आणि मी त्यांच्यासमोर येऊन नेहमीप्रमाणे वागू लागली। पण त्या प्रसंगानंतर मी त्या दृश्याचा विचार करत राहिली। दुसऱ्या दिवशी रात्री झोपेच्या वेळी माझी मुलगी रडायला लागली, जेव्हा ती गप्प बसत नव्हती। म्हणून मी तिला सासऱ्याच्या खोलीत घेऊन गेली आणि तिला गप्प करायला सांगितले। मग सासऱ्यांनी तिला आपल्या मांडीत घेतले आणि मला तेल आणायला सांगितले। मी त्यांना तेल दिले। ते माझ्या मुलीच्या पोटात तेल चोळू लागले। काही वेळातच मुलगी गप्प झाली आणि त्यांच्या मांडीवर झोपली। माझ्या मुलीला त्यांच्या आजोबांकडे सोडून मी कपडे बदलायला माझ्या खोलीत गेली। मग माझ्या मनात एक योजना आली की जर मी सासऱ्यांना माझी एक झलक दाखवू शकली
तर काहीतरी होऊ शकते. मी माझे सर्व कपडे बदलले आणि पांढऱ्या रंगाचा पारदर्शक नाईट सूट गाऊन घातला. त्यानंतर मी माझ्या मुलीला सासऱ्याच्या खोलीत नेण्यासाठी गेली. सासऱ्यांनी मला त्या कपड्यांमध्ये पाहिल्यावर ते माझ्याकडे एकटकच बघत राहिले. त्यांच्या डोळ्यातली चमक सांगत होती की सासरे माझ्या लावलेल्या जाळ्यात अडकणार आहेत. मला थोडा वेळ थांबावे लागेल. जेव्हा मी माझ्या मुलीला घेऊन जाण्यासाठी सासऱ्याकडे हात पुढे केला, तेव्हा ते पूर्णपणे स्तब्ध झाले. मग मी म्हणाली, ती झोपली आहे. तिला मी घेऊन जाते. मी तिला माझ्या बेडवर झोपवते. मग घाई ते म्हणाले की ती नुकतीच झोपली आहे. ती कच्च्या झोपेत आहे. त्यामुळे तुर्तास तिला तू इथेच सोड. मी पण हो म्हणाली आणि माझ्या खोलीत गेली. मला झोप येत नव्हती. मी बराच वेळ अशीच विचार करत राहिली. मग मला की मी माझ्या मुलीला दूध पण पाजले नाही. मी उठून सासऱ्याच्या खोलीत गेली आणि पाहिले की ते पण झोपले होते. मग मनात आलं की मी पण या खोलीत झोपते, कारण माझी मुलगी पण त्याच खोलीत झोपली होती आणि मी तिच्या जवळ झोपली. मुलीला जवळ ओढले आणि तितक्यात सासरे झोपेत बाजू बदलून सरळ झोपू लागले. माझी मुलगी झोपली होती, पण मला झोप येत नव्हती. मी माझ्या मुलीला अलगद साईडला केले आणि सासऱ्याकडे बघत बसली. मला सासऱ्यासोबत तसे करायचे आहे, असा माझा मनात विचार येत होता. मला माझा एकटेपणा दूर करायचा होता, कारण माझे पती जाऊन खूप दिवस झाले होते. यासाठी आता माझ्या पतीच्या अनुपस्थितीत मला एक विश्वासार्ह आणि पूर्णपणे समाधानी माणूस सापडला होता. आता मी जास्त थांबू शकत नव्हती, म्हणून मी सर्व संकोच सोडून माझ्या सासऱ्याजवळ जाऊन बसली